स्वर्गीय सराजबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात गिफ्ट देणारे योगेश दादा पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. नक्कीच जय बजरंग कारवली संघाला एक स्नेह भोजनाची पार्टी गोकुल नाईक साहेबांनी जाहीर केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच ती आपण त्यांना देणार आहोत. धन्यवाद. खूप खूप अभिनंदनचं वर्षाव देखील होत आहे. धन्यवाद योगेश दादा पाटील. तसेच अभिमन्यू पाटील सामाजिक कार्यकर्ते देखील आले. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करूया. अभिमन्यू पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. अभिमन्यू गोंधळी साहेब आहे.
नाईक साहेबांना विनंती करतो आपण स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयोगाने 40+ अध्यक्ष चषक 2025 चा आज शेवटचा दिवस. फायनल तर आमच्याच गावाला मारलेली आहे, तरी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे मित्र संदेशजी वखारे व त्यांची टीम यांनी असं सुंदर असं आयोजन केलेलं आहे, याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यांनी मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. जय हिंद. यानंतर गोकुल नाईक साहेबांना विनंती करतो आपण शब्दरूपी शुभेच्छा द्याव्यात. फोर्टी प्लसचे नवनिर्वाचित अध्यक्ष माझे मित्र संजयदादा म्हात्रे यांच्या आयोजनाने किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आत्ता आपण जी फायनल मॅच बघितली त्या फायनल मॅचमधले सर्व खेळाडू, प्रेक्षक बंधूंनो, आजची फायनल मॅच कोण विरुद्ध कारिवली अतिशय चुरशीची आणि चांगली मॅच झाली. त्याच्यात वीर बजरंग कारिवली हा संघ विजयी झाला. मी त्यांचं जय बजरंग कारिवली हा संघ विजयी झाला, त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर कोण संघाने सुद्धा एक चांगला खेळ केला आणि ते पराजित झाले, तरी पण जय बजरंग क्रिकेट मंडळाला खूप चांगली टप दिली, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढच्या फायनल करता त्यांनाही शुभेच्छा देतो की आपण खूप चांगल्या प्रकारे खेळ केला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मी संजयभाई दादा यांचं जे आयोजन बघितलं आणि त्यांची जी टीमवर्क आहे, खरोखर मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही स्पर्धेचं चांगल्या प्रकारे आयोजन करायचं असेल तर प्रथम तुमच्या पाठीमागे जी टीमवर्क आहे काम करणारी, ती मंडळी अतिशय प्रेमळ आणि प्रामाणिकपणाने आणि चांगलं काम करणारी असेल तर कुठलीही स्पर्धा जी आहे ती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा हा दिवस हा शेवटचा एकदम चांगला दिवस आणि स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा सामना झाला. विजय संघाचे पुन्हा एक वार मी अभिनंदन करतो आणि पराजित संघ झालेला आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो. मला या व्यासपीठावर बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी दादांचा अतिशय ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन दीपक पाटील यांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे, त्यांना आपण सन्मानित करूया. कोण गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच कोण गावचे कॅप्टन पंढरी भोईर दीपक मुकादम साहेब, पंढरीनाथ भोईर साहेबांना विनंती करतो की आपण देखील 2 मिनिटं माईकवर या ठिकाणी शुभेच्छा रूपी या कार्यक्रमाविषयी व्यक्त कराव्यात. तसेच कारिवलीचे कॅप्टन भारत पाटील यांना देखील विनंती राहील आपण देखील आपल्या मुखातून 2 शब्द या स्पर्धेसाठी ॲज ए कॅप्टन आणि पाहुणे म्हणून आपण व्यक्त कराव्यात. आजच्या किंग्स ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने भिवंडी तालुका 40+ अध्यक्ष माननीय संजयभाई म्हात्रे यांच्या अध्यक्ष नावाने जी स्पर्धा आयोजित केलेली त्या स्पर्धेचं संदेश वखारे आणि त्यांच्या टीमने एकदम व्यवस्थित आयोजन केलेलं आहे आणि सर्व मान्यवर यांचा मान सन्मान सर्वांना व्यवस्थित केलेला आहे.
तर त्याबद्दल मी संदेश आणि त्याच्या ग्रुपचे आभार मानतो. आणि या आजच्या चुरशीच्या सामन्यामध्ये आमचा पराजय झाला म्हणून आम्ही कारिवली संघाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोईर साहेब. यानंतर भारत पाटील कारुली संघाचे कर्णधार आहेत आणि मनसेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांना विनंती आपण देखील शुभेच्छा द्याव्यात. प्रथम मी किंग ग्रुप्स महाराष्ट्र त्याचे संपूर्ण टीम संदेश वखारे साहेब, विक्रम नाईक, सुनील पाटील, रोहन पाटील आणि विशाल पाटील, त्याच्यात ह्या स्पर्धेला रंग भरला तो आपले तरेबंधू यांनी चांगली याच्या स्पर्धेला निवेदन केलं. त्यांच्यामुळे ही स्पर्धा रंगात आली. ही स्पर्धा बोलली म्हणजे आमचे अध्यक्ष भाई संजय भाई यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली आणि शेवटच्या मला वाटतं या सीझनमध्ये ही शेवटची चांगली स्पर्धा झाली. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. प्रथम या स्पर्धेला मॅरेथॉन सिरीज सायकल, नेहमी सायकल, स्कूटर किंवा बक्षीस असतं, पण ह्या स्पर्धेला बाईक्स मॅन ऑफ दी सिरीज ही स्पर्धा ठेवली. त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भारत पाटील साहेब. मंडळी, आपण पाहिलं की किंग ग्रुप महाराष्ट्राच्या या संस्थेच्या वतीने इतकं सुंदर नीटनेटकं नियोजन केल्याबद्दल त्या अगोदर एक सत्कार घेऊया. कॉमेंटेटर सुभाष धुमाळ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती या स्टेजवर. सुभाष धुमाळ या. व्हॉइस ऑफ गोरसई आणि अतिशय ज्यांना कम्प्युटर समालोचक म्हटलं जातं भिवंडी तालुक्यामध्ये, त्यांना आपण सन्मानित करूया. हे भिंगरी आहे, भिंगरीवाला आहे नाही आज. या सुभाष धुमाळ, व्हॉइस ऑफ गोरसी. आणि अतिशय गोरसे म्हटलं की क्रिकेट आणि कमेंटेटर देखील आहेत. एक जबरदस्त कॉम्प्युटर नॉलेज, प्रत्येक दिवसाची देखील माहिती, क्रिकेट बिराची माहिती. आपण त्यांना सन्मानित करूया. संदेश वखारे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. यामध्ये कॉमेंटेटर सुभाजी धुमाळ यांना सन्मानित केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सुनील पाटील, संदेश वखारे यांच्या शुभ हस्ते किंग ग्रुपच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर एक मेगा सन्मान आपण करूया. किंग ग्रुपचे 4 शिलेदार अर्थात संदेश वखारे, विक्रम नाईक, सुनील पाटील आणि रोहन पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे किंग ग्रुपसाठी. बिग हँड एव्हरीबडी. मी सन्माननीय 40 प्लसचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे सर्व आदरणीय संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, आपण नक्कीच या शिलेदारांना शाबासकीची थाप देऊया आणि त्यांचं अभिनंदन करूया. त्यांच्या समवेत आपण नक्कीच सर्व व्यासपीठ मान्यवर आपण त्यांना आशीर्वाद देऊया. यस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य, संदेश वखारे, विक्रम नाईक, सुनील पाटील, रोहन पाटील, 4 शिलेदारांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. 5 दिवस नव्हे तर मागील 2 महिन्यापासून आपण जी पायपीट केली, 14 दिवसानंतर खऱ्या अर्थाने 14 दिवसापूर्वी ही तयारी करून, बाईचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ही तयारी करून अतिशय यश संपादन करणारी ही स्पर्धा आपण संपन्न केली. धन्यवाद. यानंतर संदेश वखारे आपलं मनोगत व्यक्त करतील. अगोदर रवींद्र तरे सर. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा. मित्रांनो, स्पर्धेचे आयोजक किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. स्पर्धेच्या या पाठीमागं ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे द लायन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे, शिवसेनेचे गटनेते. स्वतःचं दुःख बाजूला सारून दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणून संजयभाई म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला
अध्यक्ष म्हणून जेव्हा निवड झाली, तदनंतर आमच्या किंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एक इच्छा व्यक्त केली की भाई तुम्ही अध्यक्ष झालेला आहात आणि भिवंडी 40+ या क्रिकेटच्या महासंग्रामाची रजनी तुमच्या नावानं खेळवण्यात यावी अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेला संदेशजी वखारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून आणि सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी राहून ही स्पर्धा या ग्राउंडवर या भिनारच्या सुंदर क्रीडानगरीमध्ये संपन्न होत असताना ही स्पर्धा सुंदर ट्रॉफीज आहेत. किंग ट्रॉफी, किंग आयोजन, किंग क्रीडांगण आणि किंग खेळाडू या सर्व माध्यमातून ही स्पर्धा विघ्नहर्त्या गणरायाच्या या शुभाशीर्वादाने संपन्न झाली. त्याचं कारण असं आहे की पहिल्या दिवसाची दुपार आपण सर्वजण अनुभवली, आपण सर्वांनी अनुभवली की निसर्गाचा प्रकोप झाला. आपण पायगावचं क्रीडांगण पाहिलं की त्यांचासुद्धा तो खेळ त्या दिवशी थांबला असेल आणि आपल्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी दुपारी चक्रीवादळ आलं आणि त्या वादळानं हा समोरचा मोठा हॅलोजनचा खांब पडला. येथील संपूर्ण जे फ्लॅग होते, त्याच्यानंतर पूर्ण बॅनर होते, हे सर्व जमीनदोस्त झाले. संदेशच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा, परंतु विघ्नहर्ता गणरायाची कृपा आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि संजयबाईंचा एक फोन, मित्रा रडायचं नाही लढायचं. आणि त्याच वेळेला संदेशजी वखारे यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. 3 तासामध्ये 5 वाजता स्पर्धा सुरू होणार होती, ती 7:30 वाजता सुरू झाली. तेव्हापासून तर साहेब आजच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्यती संपन्न झाली. याचं संपूर्ण श्रेय आहे किंग महाराष्ट्र ग्रुप यांच्या सर्व शिलेदारांना. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सर्वांचं सहकार्य आहे. कारण ज्या वेळेला ज्या स्पर्धेमध्ये 10 मॅन ऑफ द मॅच ह्या दिल्या जातात, त्यावेळेला ह्या स्पर्धेला एक वेगळं रूप आलं. पहिल्यांदाच 12व्या प्लेयरला हे सन्मानित करण्यात आलं. 4 स्ट्राईकच्या आपण पाहिल्या की स्टंप हे गुजरातमध्ये प्रथम आपण पाहिले, परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलं, एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी आमच्या कारिवलीच्या मित्राच्या आईचं निधन झालं, ज्यांनी पहिल्या दिवशी 92 धावा ठोकल्या होत्या. सर्वांच्या मनामध्ये आलं आता कारिवली टीमचं काय होणार. पण आम्हाला आठवण आली की भारतरत्न सचिन तेंडुलकरांच्या आयुष्यात असा प्रसंग आला होता. विश्वचषकासाठी खेळत असताना सचिन खेळत होता आणि त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली. सामना संपल्यानंतर सचिन पुनश्च एकदा घरी गेला, वडिलांना आग्नी दिली आणि देशासाठी खेळायला आला. आज आमचा मित्र संदीप आईच्या निधनानंतर आपल्या गावासाठी खेळायला आला. आईच्या शुभाशीर्वादानं आज संदीपजी तुम्ही विजय झालेला आहात आणि तुम्हाला साथ दिली ती आमच्या चिरोबा कोण संघानं. कारण तुम्ही जेव्हा दोन्हीही संघ या अंतिम सामन्यामध्ये आले त्यावेळेला आम्हालाही मनस्वी आनंद झाला की 2 बलाढ्य संघ खऱ्या अर्थाने जिद्दीने लढले. कारण जय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत, पण जिद्दीने लढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या 40 संघामुळं आणि 440 खेळाडूंमुळं यशस्वी झाली. पहिल्याच दिवसापासून या रजनीमध्ये या क्रीडांगणामध्ये मी संजयभाई म्हात्रेंना सांगत होतो, या क्रीडांगणाने हिरवा शालू नांगरलाय. इतकं सुंदर नियोजन आणि ज्यांच्या पंखामध्ये बळ असतं आणि ज्यांचे हौसले बुलंद असतात त्यांच्या परमेश्वर नेहमी पाठीशी असतो. आणि संजयभाई म्हात्रे एक असं व्यक्तिमत्व आहे, जिद्द, चिकाटी, मेहनत, निष्ठा, सत्यता ज्याच्या सोबत असेल त्याच्या सोबत नेहमी ते तन, मन आणि धनाने एकत्र असतात. आणि म्हणूनच संजयजी वखारे आणि त्यांच्या किंग महाराष्ट्र ग्रुपवर त्यांनी विश्वास ठेवला. आज खऱ्या अर्थानं स्पर्धा सर्व होतात, पण ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडणं ही एक चांगली देणगी आणि एक चांगला आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो. आज माझ्या मित्रानं आणि संजय भाईंनी ही जी स्पर्धा यशस्वी केली, प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये आता 40+ अध्यक्ष चषकाची धून आहे. अजूनही काही दिवस राहतील, काही माणसं पुनश्च एकदा क्रीडांगणाकडे वळतील, एवढं त्यांना या क्रिकेटचं सुंदर वेळ लागलं होतं. ही स्पर्धा गणरायाच्या कृपेनं निर्विघ्नपणे पार पाडली. दोन्हीही संघांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चेरोबा कोण आपण जिद्दीचा खेळ केला आणि विजयश्री खेचून नेली. आमचे आदरणीय
जय बजरंग कारविल या संघानं आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या संपूर्ण सोहळ्यामध्ये चुकून जर कोणाचं स्वागत सन्मान राहिला असेल तर शब्द सुमनांनी स्वागत करतोय आणि थोडंसं लांबलेलं माझं मत या ठिकाणी मी थांबवतोय. आपणा सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. तर धन्यवाद रवींद्र तरे सर. खूप शॉर्ट बट स्वीट अतिशय सुरेख मार्गदर्शन आपण केलं. पण मान्यवर पाहुणेचं आगमन आणि त्यांची सर्वांची नावे आपल्यापर्यंत पोहोचवणं हे निश्चितपणाने ज्यांनी सुरेख कार्य ज्यांनी केलं, एक पहाडी आवाज मनोहर तरे सरांचा सत्कार तर झालाच पाहिजे आणि निश्चितप्रमाणे तो सत्कारसुद्धा होईल. मी संदेशजी वखारे किंग ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि जवळजवळ 152च्या वरती होम मिनिस्टर कार्यक्रम करून आदरणीय आमदार साहेबांचा संजयभाईंचा कोणता इव्हेंट असो प्रत्यक्ष उपस्थित राहून कुठलीही अपेक्षा न धरता हा सोहळा कसा यशस्वी पार पडेल याच्यासाठी मेहनत घेणारे व्यक्तिमत्व माझे छोटे बंधू मनोहर तरे. भावा तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आणि विशेष म्हणजे दोन्ही बंधूंबद्दल सांगायचं झालं तर आगरी महोत्सवची एकूण जी 14 वर्ष झालेली आहेत या 14 वर्षामध्ये एकही रुपयाचं मानधन घेतलेलं नाही आहे. त्यासाठी अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आणि यानंतर किंग ग्रुपचे अध्यक्ष ज्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की आपण 40 प्लस अध्यक्ष चषक या ठिकाणी भरवावा आणि बाईंनी संमती दिली आणि अतिशय माझ्या बंधूंनी सांगितले की पहिल्या दिवशी वादळ होतं. वादळ विचारांचं येतो, वादळ निसर्गाचा येतो, परंतु ज्याचा संकल्प सुंदर असतो त्याच्या मागे पाठीमागे देव असतो आणि म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. अर्थातच किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखारे यांना विनंती करतोय आपण आभार प्रदर्शन आणि आपल्या भावना या आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त कराव्यात. फोर्टी प्लस अध्यक्ष चषक 2025 या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40 प्लस क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब, सोबतच निलेश भोईर साहेब, गोकुल नाईक साहेब, दुर्गेश नाईक साहेब, शैलेश पाटील असतील, त्यानंतर योगेश पाटील असतील, सन्माननीय प्रभाकर दादा भोईर व इतर सर्व संपूर्ण व्यासपीठ आमचे पिताश्री देखील त्या ठिकाणी आहेत, श्रीपद वखारे आणि सोबतच ज्ञानेश्वर म्हात्रे, मनोहर तरे सर, रवींद्र तरे सर व इतर संपूर्ण व्यासपीठ व समोर या ठिकाणी बसलेल्या दोन्ही टीम्स, उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांना संदेश वखारेचा प्रथम प्रेमपूर्वक नमस्कार. मित्रो, ही स्पर्धा, ही संकल्पना ज्यावेळेस डोक्यात आली त्यावेळेस आम्ही बाईंपुढे ही संकल्पना मांडली आणि बाईंनी ज्यावेळेस सिग्नल दिल्यापासून माझ्याकडे फक्त आणि फक्त 14 दिवसाचा अवधी बाकी होता आणि 14 दिवसात एवढं सगळं उभं करणं कोण्या एड्या गाबालाचं काम नाही आहे. परंतु 5 दिवस झाले मी बघतोय कर्णधार असतील, पाहुणे असतील, सर्वांच्या मुखातून संदेश वखारे, संदेश वखारे, संदेश वखारे, परंतु नाही आहे मित्र. संदेश वखारे हा एकटा या संपूर्ण कार्यक्रमामागे नाही आहे, तर संदेश वखारेची टीम ही संदेश वखारेची ताकद आहे. कॅमेरामॅन जरा यांना फोकस करा. अफाट मेहनत. एकदा जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. आणि त्यानंतर मित्र यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि सोबतच संजयभाई साहेबांसोबत ही संकल्पना ज्यावेळेस मांडली, मी बाईंना सांगितलं की हा डाव बिंदास केला, कारण हा डाव केला असताना माझ्याकडे 3 एक्के होते, विक्रम नाईक, रोहन पाटील आणि सुनील पाटील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. ही स्पर्धा ज्यावेळेस आमच्या हातामध्ये आली त्यावेळेस भरपूर ठिकाणी चर्चा झाली, ही लहान पोरं करतील का, या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्ही बघितलंय, केलंय की नाही. आवाज नाही आला. नक्कीच कसं असतं ना, 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं अस्तित्व कधी संपत नसतं. मी पोरांना एकच सांगितलं, समुद्र में उतर ही गए तो किनारा भी आएगा और वक्त क्या है, वक्त कल तुम्हारा था तो आज हमारा भी आएगा. आणि असं म्हणत असताना प्रत्येकाने अगदी मनापासून या स्पर्धेसाठी
मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फल आज आपण पाहतोय. याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस आम्हा गोड व्हावा आणि गोड होताना पाहतो ही रजनी. आणि शेवटचे 2 संघ जे राहिले ते संघ अतिशय दमदार परफॉर्मन्स करून इथपर्यंत पोहोचले. दोन्ही टीमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि सोबतच जे 40 संघ या ठिकाणी सहभागी झाले, ज्या ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, सोबतच ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिली, जे जे कोणी सर्वच नाव घेणं शक्य नाही आहे सर्वांचं, परंतु सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो. आणि सोबतच तरे सरांनी सांगितलं की अगदी रेकॉर्ड ब्रेक सत्कार या ठिकाणी झाले. जवळजवळ 1000हून अधिक सत्कार या ठिकाणी झाले. आणि हे सत्कार होत असताना चुकून जर कोणाचा स्वागत सत्कार राहिला असेल तर मी शब्द सुमनाने त्यांचे देखील स्वागत सत्कार मानतो आणि याच ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. यानंतर कार्यक्रमाचेच अध्यक्ष म्हणूया आणि 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके नेतृत्व संजयभाई म्हात्रे साहेब आपल्या या स्पर्धेला आभार प्रदर्शन करतील. त्या अगोदर कारिवली संघाच्या आज संदीप यांच्या आईचं निधन झालेलं आहे. त्यांना गोवेगावचे सरपंच सागर पाटील आणि त्यांच्या पाटील परिवाराच्या वतीने त्यांनी मोबाईलद्वारे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने ही श्रद्धांजली आहे, कारण की आईला यापेक्षा वेगळी श्रद्धांजली असू शकत नाही. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने संदीप आणि सर्व टीमचं अभिनंदन करतोय, धन्यवाद. तर मी विनंती करतोय आदरणीय संजयभाई म्हात्रे साहेब आमचे मोठे बंधू आहेत, मार्गदर्शक आहेत, आपण आपल्या भावना आणि आभार प्रदर्शन व्यक्त करावे. सर्वप्रथम किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संदाश वखारे व त्यांची टीम ज्यांनी संकल्पना आणली की 40+ अध्यक्ष चषक झालं पाहिजे आणि ते अध्यक्ष चषक आज इथे चांगल्या प्रकारे संपन्न होत आहे याचा आनंद आहे. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर जमलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच समोर सगळे बसलेले 40+चे खेळाडू या कार्यक्रमासाठी फार अफाट मेहनत जी घेतली ती म्हणजे किंग ग्रुप यांचे अध्यक्ष संदेश वखारे यांचा मला अभिमान वाटतो की मला असं वाटलं नव्हतं की एवढ्या चांगल्या प्रकारे नियोजन करून माझ्या नावाने अध्यक्ष चषक हे एवढ्या चांगल्या प्रकारे संपन्न करतील आणि चांगल्या प्रकारे नियोजन करतील असं वाटलं नव्हतं. पण खरोखर संदेश भाऊ तुम्ही हे जे अध्यक्ष चषक भरवलं आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार, खेळाडूंचा सत्कार, खेळाडूंना मान, इथे आलेल्या प्रेक्षकांना जो मान सन्मान आणि ह्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं, तुम्ही ज्यांच्याकडे गेलं आणि तुम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी जर सहकार्य केलं नसतं तर एवढे चांगल्या प्रकारे ही स्पर्धा संपन्न झाली नसती आणि या स्पर्धेला एवढं महत्त्व आलं नसतं. परंतु सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. मी 40+ संघटनेच्या अध्यक्षपदी जेव्हा विराजमान झालो त्याच्यानंतर प्रत्येकाच्या आमच्या 40+ क्रिकेट मंडळातील क्रिकेटरांचा मनात एक असं होतं की आता संजयभाई म्हात्रे जे अध्यक्ष झाले आहेत आपल्याला या क्रिकेटमध्ये चांगलं काहीतरी बघायला मिळेल आणि ते चांगलं करण्यासाठी जे संदेशनी मला मदत केली त्याबद्दल मी संदेशचे फार फार आभार मानतो की त्यांनी ही मेहनत करून या 40+ संघटनेच्या सर्व खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि त्यांना सर्वांना इथे खेळायला जी संधी दिली आणि त्यांनी आपला जो खेळाचा प्रदर्शन आहे तो चांगल्या प्रकारे दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व संघ इथे खेळले. जे 40 संघ खेळले त्याच्यातून 2 संघ फायनलला पोचले. त्या फायनलमध्ये विजय जरी कारिवली संघाचा झाला असेल तरी मी त्यांना एवढं सांगेन का तुम्हाला विजय होण्यापर्यंत नेण्यासाठी ज्या ज्या संघांनी तुम्हाला इथे मदत केली आहे त्यांचं पहिले मी आभार मानतो की त्यांनी जर तुम्हाला मदत केली नसती तर तुम्ही आज इथेची फायनल मारली नसती. तर पहिले सर्व संघांचे मी आभार मानतो की त्यांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी विजिट दिली, जे पाहुणे आले त्यांनी आमच्या मान सन्मानाचा जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. परत एकदा कॅमेरामॅन
इथे असलेले अंपायर, कॉमेंटेटर, स्कोरर, त्याच्यानंतर इथे जे या स्टेजवर ज्यांनी पाहुण्यांचा मान सन्मान तर वाढवलाच आणि ज्यांच्या शब्द सुमनांनी चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम यशस्वी झाले असे काय बोलतात त्यांना अँकर, जे स्टेजवर कार्यक्रमाची शोभा वाढता अँकर यांनी जी शोभा वाढवली. त्यानंतर इथे या स्टेजवर पाहुण्यांसाठी फराळ वगैरे पाणी वगैरे देण्याचं ज्यांनी काम केलं, काय असं पडद्यामागे भरपूर काही लोक असतात जी नकळत दिसत नाही पण त्यांची मेहनत फार असते. या सर्व लोकांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी इथे त्यांचा वेळ दिला, त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत केली म्हणून एवढा कार्यक्रम सक्सेस झाला. मी परत एकदा सर्व लोकांचे आभार मानतो आणि याच्यापुढे चांगल्या पद्धतीने अजून असा कार्यक्रम करण्याची मला तुम्ही जी ऊर्जा देत आहेत, या ऊर्जेने अजून चांगल्या प्रकारे पुढे असं क्रिकेटचे सामने त्यानंतर सामाजिक ज्या गोष्टी असतील त्या करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. धन्यवाद, धन्यवाद साहेब. या ठिकाणी एक वेगळी संकल्पना आहे. मी विक्रम नाईक सर यांना विनंती करतो पुढे यायचं आहे. या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. तो लकी ड्रॉ कोणासाठी आहे ते सांगतो. विक्रम नाईक सर, प्लीज जॉईन विथ अस. तसेच या 40 प्लस अध्यक्ष चषकाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे फ्लॅग आपण पाहतोय. व्यासपीठावर आपण पाहत आहोत. निलेशजी भोईर असतील, कुंदनदादा पाटील, सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब, आमदार रुपेदादा म्हात्रे साहेब, तसेच करसनदादा ठाकरे, श्यामदादा चौधरी, या सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचं मी पुनश्च एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीजची ही बाईक स्पॉन्सर करणारे आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख करसनदादा ठाकरे, उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय. यामध्ये 5 संघाच्या चिठ्ठ्या आहेत. हां, सगळ्या प्लेयरच्या चिठ्ठ्या आहेत का? 5 संघाचे प्लेयर, त्यामध्ये भादवड आहे, कारिवली आहे, कोण आहे, गोवे आहे आणि कामतगर. आणि लोचकांच्या पण यात आहे का, कमेंटेटर्स आणि गुणलेखक, अजून अंपायर, डिजेमॅन, लाईव्ह आणि महिला वर्ग. प्रथमताच आहे. चिठ्ठ्या काढायचे किती आहेत? एकच काढायची आहे का? लाय कठीण काम आहे भाई. हो, लकी ड्रॉ इसे कहते हैं जिसका नाम आएगा हो जाएगा लकी. अरे बाबा, मयुरेश, आमचे संजय भाईंचे सुपुत्र मयुरेश भाई या. मयुरेश या. ज्यांना चिठ्ठीमध्ये नाव येईल ना त्यांनी लकी ड्रॉची पैसे देऊन कुठे पण चिठ्ठ्या फाडाव्या. इतक्यामध्ये नाव येणं खाऊ नये. थांबा जरा, मिक्स कर आता. नाही हे माझा टाकलंय का? आहे का? हां, यस, प्रेक्षक आणि फक्त आयोजकांचं कोणाचंच नाही, बाकी. हां, ओके, चल काढ एक चिठ्ठी. बक्षीस काय आहे? गिफ्ट आहे. हेच आहे का? फॅनवर ठेवलेलं आहे. हो, किसन कांबळे. हो, हे होईना बाद. गावदेवी बादवड संघाचा 12वा खेळाडू असेल तरच का? असेल तरच. आहे किसन कांबळे 12वा खेळाडू गावदेवी स्पॉट बादवड. तुम्हाला खरं सांगू का, 100 तरी लकी ड्रॉ ओपन केले. ज्याला लागतो ना तो कधीच नसतो. हे विशेष आहे. थांबा, वेळ आहे ना त्याच्याकडे. ड्रॉप. हाजीर. ए छोट्या आपल्या हा देऊन टाकायचं ना, लाईव्ह कार्यक्रम आहे. चला, ओके, ओपन. कहाणी खतम. धन्यवाद. शेवटच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच गेलेली आहे कुंदन ना.
कोण आहे? गावदेवी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल? कोण आहे? या. गावदेवी संघाचा कोणी प्रतिनिधी आहे? या. हे चले स्टेजवर. Yes, Kundan Padil is the man of the match. Final match, man of the match, Kundan Padil. Please welcome guys. हो, ये उडाया. आजा. मी सन्माननीय आदरणीय गोकुल नाईक साहेबांना विनंती करतोय आणि निलेश भोईर साहेबांना आपण चेक आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात ही ट्रॉफी द्यायची आहे. भावेश शेलार साहेबांना विनंती करतो की आपण हे गिफ्ट हॅम्पर या खेळाडूला द्यायचं आहे. कुंदन पाटील. दुर्गेश नाईक साहेबांना विनंती असेल की आपलंच हे गिफ्ट आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात द्यायचं आहे. त्यानंतर हा भाईंना विनंती असेल की आपण थम्सअप या ठिकाणी कोल्ड्रिंक्स द्यायची आहे. अनिकेत म्हात्रे यस यांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅच. दोन दावेदार होते, चंदन पण होते, परंतु आम्ही देतो आता प्रशांत म्हात्रे यस जाऊ ते
संदीप पाटील कारिवली. संदीप पाटील कारिवली यस. नीलम नाईक साहेब आपण स्टेजवर यायचं आहे. या नीलम नाईक साहेब या. जोरदार टाळ्या. प्लेअर ऑफ द नाईट, पहिल्या नाईटचा हिरो संदीप पाटील, 5 तारखेचा हिरो. बी ग्रुप मधून मंगेश भैर वळ. वळ संघाचा कोणी प्रतिनिधी आहे का? मंगेश भैर वळ. मंगेश भैर वळ हाय हाय या. मी आदरणीय संजयभाई माते साहेबांना विनंती करतोय. प्लेअर ऑफ दी नाईट ही नक्की संकल्पना रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वर म्हात्रे रवींद्र तरे सरांना विनंती करतोय आपण हे बक्षीस द्यायचं आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज सुंदर प्रतिमा. प्लेअर ऑफ द डे 6 तारखेचा आहे. सी ग्रुप मधून लालचंद तरे गावदेवी स्पॉट भादवाड. लालचंद तरे गावदेवी स्पॉट भादवाड या. इथं कोण होता ना आपला भादवाडचा? भादवाड संघाचा प्रतिनिधी या स्टेजवर. यस यस. प्लेअर ऑफ द नाईट 4 डे डी ग्रुप मधून प्रशांत कोणगाव. नक्कीच भरपूर प्राइज प्रशांतने आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी पटकावलेले आहेत. 4थ्या दिवसाचा हिरो अर्थातच कोण संघाचा प्रशांत यांना विनंती आपण या स्टेजवर. प्लेअर ऑफ द नाईट आणि आजच्या दिवसाचा हिरो आणि हा ग्रुप आहे ई कामतगर संघाचा सचिन पाटील. यस प्लीज वेलकम डाईस सचिन पाटील या लवकर. नक्कीच हा सन्मान आहे उत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द नाईट पूर्ण नाईटचा हिरो ठरलेला खेळाडू. आपण प्रत्येक दिवसाच्या फॉर्मॅट मधून ए बी सी डी आणि ई मधून आपण पाहतोय सचिन पाटील आपलं हार्दिक अभिनंदन. पाचवा क्रमांक त्या अगोदर लकी ड्रॉ आपण ओपन करूया जो आपल्या सेवेसाठी 5 दिवस नक्कीच सचिन पाटील प्लेअर ऑफ द नाईट आणि अर्थातच उत्कृष्ट खेळाडू पूर्ण रात्रीचा. जय हनुमान गोवे प्लीज वेलकम डाईस टीम अँड कॅप्टन जय हनुमान गोवे. पाचवा क्रमांक स्पर्धेचा जय हनुमान गोवे संघाला आपण सन्मानित करत आहोत. योगेश पाटील. योगेश पाटील पुढे आपण. योगेश पाटील यांना विनंती असेल पुढे यायचं आहे. अभिमन्यू पाटील नीलम नाईक आपण ही ट्रॉफी देण्यासाठी यायचं आहे 5व्या क्रमांकासाठी. गोवे संघाचा प्रतिनिधित्व करून नक्कीच त्यांना ही ट्रॉफी स्वीकारली जात आहे खेळाडूच्या वतीने. आपलं हार्दिक अभिनंदन आणि मंडळाच्या वतीने मायेची प्रेमाची भेट देखील या ठिकाणी दिली जात आहे. खूप खूप अभिनंदन गोवे संघ. चतुर्थ क्रमांक स्पर्धेमध्ये 4 नंबर पर्यंत मजल मारली गावदेवी स्पोर्ट भादवाड. गावदेवी स्पोर्ट भादवाड ज्ञानेश्वर या तो तू. ज्ञानेश्वर मात्र एकच आहे तो या. रवींद्र तरसर आपण स्वीकार करायचा ट्रॉफीचा. याला पाहुणे नक्कीच आपण गोकुल नाईक साहेब यांना विनंती असेल. दुर्गेश नाईक साहेब आपण देखील पुढे या.
चौथ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी भावेश शेलार आपण देखील यायचं आहे. चौथा क्रमांक गावदेव स्पोर्ट भादवाड. जोरदार टाळ्या. हार्दिक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी हात लावा. ओके. तृतीय क्रमांक जॉली स्पोर्ट कामतगर. प्रभाकर भोईरसे पुढे या. मुकेश गुप्ता, महेश गुप्ता, प्रभाकर भोईर आणि अनिकेत म्हात्रे आपण या संघाला ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस द्यायचं आहे. क्या बात आहे. किंग महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने ही किंग सिंबॉल असलेली ट्रॉफी आपण पाहतोय. एक सुंदर संकल्पना. क्या बात आहे. सर्व किंग झालंच पाहिजे. किंग ग्रुप आयोजित 40+ अध्यक्ष चषक 20-25चा दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारलेला संघ आहे. यस, संघाचं नाव आहे चेरोबाकोन. प्लीज वेलकम टीम अँड कॅप्टन. प्लीज आपण डायसवर यायचं आहे. मी आदरणीय संजयभाई म्हात्रे साहेब, निलेशजी भोईर साहेब, गोकुल नाईक जे आपण पुढे येऊन आपण या संघाला सन्मानित करायचं आहे. यस पंढरी भोईर साहेब, ऑल टीम अँड प्लेयर्स प्लीज वेलकम डाईस. अतिशय सुंदर देखणी ट्रॉफी आहे. अभिनंदन. सो हार्ड लक. आपण अंतिम सामन्यामध्ये धडक मारली परंतु द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन. खूप छान खेळ केला. 2 बक्षीस बाकी आहेत. 1 नंबर बक्षीस देण्या अगोदर मालिकावीर मॅन ऑफ दी सिरीज यानंतरचं पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक देण्यासाठी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वकारे, विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील आणि संजयभाई म्हात्रे साहेब आपण मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. अँड मॅन ऑफ दी सिरीज पहिल्यांदा 40+ क्रिकेट मधून पटकावणारा हा पहिला खेळाडू ठरलेला आहे. यस, एनी गेस 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 एनी गेस. आवाज येऊ द्या. तिकडून आवाज येऊ द्या. मॅन ऑफ दी सिरीज साठी दावेदार ठरलेला आहे. कोण कोण बोलतोय? मॅन ऑफ दी सिरीज दावेदार. एनी गेस एनी गेस. आवाज येऊ द्या. आवाज तिकडून आवाज येऊ द्या. कोण आहे तो वाघ? इकडून आवाज येऊ द्या. 105 धावा 7 विकेटनी पहिली 40+ इतिहासातील बाईक पटकावणारा चेरोबाकोन संघाचा प्रशांत म्हात्रे. नक्कीच आमचे किंग ग्रुपचे सर्व शिलेदार आणि संजयभाई म्हात्रे साहेब. यस, एकता मिसाईलचा हाच तो प्रशांत म्हणजे पशु. प्रशांत म्हात्रे. प्रशांत. यस प्रशांत. पी फॉर प्रशांत, एम फॉर म्हात्रे. या संजय म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. 40+ इतिहासातील अर्थातच पहिली मॅन ऑफ द मॅच पटकावणारा इतिहासामध्ये नाव कोरीव झालेला आहे चेरोबाकोन संघाचा प्रशांत म्हात्रे. हार्दिक अभिनंदन. ऑल राऊंड परफॉर्मन्स. अर्थातच गाडी नाही, चावी द्या. गाडी नेतील ते उचलून चावी. चावी द्या. चावी चालू करा. आणि मंडळी, किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकाचा मान ज्या ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे अहो स्टेजवर होता पण ते
नवीन सिस्टम आहे, स्टँड काढा तेव्हाच चालू होईल ती. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पुढं, जाऊ दे पुढं थोडी, जाऊ दे दुसऱ्या स्टेजवर. बस धन्यवाद. आणि अर्थातच फोन अजून वाजतायत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 अंतिम विजयी संघ किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकाचा विजेता विनर 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 जय बजरंग कारिवली. प्लीज वेलकम ऑल टीम, प्लीज वेलकम, प्लीज वेलकम. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय संजयभाई म्हात्रे, गोकुलजी नाईक, दुर्गेश नाईक, निलेश भोईर आणि सर्व मान्यवर खाली बसा, खाली बसा, खाली बसा. अरे पाहुणे, गोकुल नाईक साहेबांच्या वतीने जो मेजबानी जाहीर केलेली आहे, यस गोकुल नाईक साहेबांच्या वतीने कार्यकारी संघाला जेवणाची मेजबानी जाहीर केलेली आहे. अध्यक्ष चषक 2025 चा आजचा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. 40+ अध्यक्ष चषकाचा भेटूया पुढच्या वर्षी. एक मिनिट. खरं म्हणजे आम्ही जय बजरंग संघ हा गटातून पहिल्या दिवशी आम्ही निघालो. त्याच दिवशी आम्ही जाताना रात्रीच्या 2 वाजता आम्हाला दुःखद घटना माहिती पडली. तर आमच्या दुःखद घटनेमुळे आमचे सर्व खेळाडू दुःखद झालं आणि आमचे खेळाडू संदीप पाटील यांची मातोश्री बायमाबाई मोतीराम पाटील यांना ही ट्रॉफी आम्ही आज समर्पित करतोय. 40+ मध्ये मला तर वाटतं प्रथमच बाईक दिलेली आहे आणि एवढे बक्षीस मला तर वाटतं प्रथमच आहेत. भूतोनं भविष्य तुम्हाला असा अध्यक्ष कधीच भेटणार नाही. आणि फायनल पण सर्वात लवकर झाली, मला तर 10 10:30 आटपलेली, पण भूतोनं भविष्य कधीच भेटणार नाही असा अध्यक्ष. आभार व्यक्त करतो त्यांचे, आभार. धन्यवाद. तर 40+ अध्यक्ष चषक 2025 चा कार्यक्रम संपला. पुढच्या वर्षी भेटूया या चषकामध्ये. तोपर्यंत मनोहर तरेचा आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.